उटणं कोणत्या प्रकारचे, कधी, कसे आणि कुणी वापरावे? दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते. त्यावेळी सुगंधी तेल आणि उटणं लावे जाते. हे उटणं कोणत्या प्रकारचे, कधी, कसे आणि कुणी वापरावे अशी सामान्यपणे विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे आणि त्यातल्या काही व्यवहार्य सूत्रांची माहिती आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून येथे देत आहे. अभ्यंग आणि उटणं कधी वापरायचे? दिवाळीचे 4 दिवसच नाही तर थंडी असणाऱ्या महिन्यांमध्ये प्रतिदिनच अंगाला थोडे तरी तेल लावून मग उटणं वापरून अंघोळ करावी. अभ्यंग हा तिळाचे तेल किंवा एखाद्या वातशामक सिद्ध तेलाने करता येईल. थंडीमध्ये तेल हे कोमट किंवा गरम करून लावावे. लहान मुलांना विशेष करून बला तेल किंवा चंदन बला लाक्षादी तेल लावावे. संपूर्ण शरीराला किमान 5-10 मिनिटे आणि विशेष करून डोके, कान, हात आणि पाय या ठिकाणी अभ्यंग करून मग उटणं लावावे. कुठले उटणं वापरावे? थंडीच्या काळात लावायचे उटणं हे स्निग्ध आणि त्वचेला चांगल्या करणाऱ्या वनस्पतींच्या मिश्रणाने बनलेले असावे. नुसतेच सुगंधी असण्यापेक्षा तेवढेच औषधीही असावे. उटणं कसे वापरावे? उटणं पावडर तेल लावलेल्या अवयवांवर छानपैकी चोळून मग स्नान करण्यास जावे. यासाठी उटणं हे नीट पूर्ण चूर्ण स्वरूपात असावे जेणेकरून त्वचेला त्रास होणार नाही. तेल न लावता त्वचेवर उटणं जोरजोरात घासू नये. तेलात मिसळून अंगाला उटणं लावून मग साबण लावून अंघोळ करणे असेही करू नये. अंगाला तेल थोडा वेळ ठेवून मग उटणं लावून गरम पाण्याने अंघोळ करावी. साबण लावू नये. उटणं हे अत्तर न घातलेले आणि केवळ वनस्पती चूर्णांपासून बनवलेले असावे. असे उटणं लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींनाही लावता येते. उटणं कुणी वापरू नये? ज्यांच्या त्वचेची आग होते आहे, ज्यांची त्वचा नाजूक वा पातळ आहे, ज्यांना पटकन खरचटते, त्वचा लगेच लाल होते, सनबर्न, नुकताच येऊन गेलेला ताप, गांध्या तसेच त्वचेचे काही व्याधी असतील तर उटणं लावणे टाळा. अगदी लहान मुले आणि ज्येष्ठ व्यक्ती यांना पुष्कळ तेल लावून लागेल तितकेच उटणं वापरावे. त्वचेचा विशिष्ट दाह, सेल्युलायटिस, व्हॅरिकोज अल्सर, पायाच्या घोट्याच्या भागावर बरी न होणारी उघडी जखम, त्वचेला असलेल्या भेगा, व्रण, जखमा असताना आपसूक वापरले जाणारच नाहीत. सण म्हणून हट्टाने वापरूही नये. आजार आटोक्यात असला तरी लक्षणानुसार आपापल्या वैद्यांच्या सल्ल्याने वापरा. उटणं लावण्याचे लाभ. साबण लावण्याऐवजी उटणं लावण्याने त्वचा कोरडी होत नाही. तजेलदार होणे, मऊ होणे हे लाभ होतात. त्वचेला लवकर सुरकुत्या पडणे, त्वचा निस्तेज दिसणे या गोष्टी टळतात. वैद्यांकडून घेतलेले उटणं श्रेयस्कर आहे. वरील गोष्टी पाळल्या तर केवळ थंडीतच नाही तर पूर्ण वर्षभरच त्वचा उत्तम राहील याची खात्री आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.